नमस्कार विद्यार्थी मित्र हो, फार्गिन एज्युकेशन्स या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध एक्झामसाठी आवश्यक असे तांत्रिक क्वेश्चन्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि असेच एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स पाहण्यासाठी फार्गिन एज्युकेशन्स या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला अवश्य लाईक करा, फ्रेंड्ससोबत अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा जो आहे एक्झाम पॅटर्न जो आहे तुमचा तो इथे सांगितलेला आहे. याच्यामध्ये तांत्रिक विषय जो आहे याच्यामध्ये प्रश्नांची संख्या 40 असून गुण हे 80 आहेत आणि MCQ वस्तुनिष्ठ बहुपर्याय येणार आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, हु वॉज द फर्स्ट पर्सन टू यूज द वर्ड सेल टू डिस्क्राइब हिज ऑब्झर्वेशन ऑफ कॉर्क. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये सेल ही टर्म कॉइन केलेली आहे. नेक्स्ट, व्हॉट सायंटिफिक टूल हेल्प टू ॲडव्हान्स द फील्ड ऑफ सायटॉलॉजी. ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. मायक्रोस्कोप इज अ सायंटिफिक टूल दॅट हेल्प टू ॲडव्हान्स द फील्ड ऑफ सायटॉलॉजी. क्वेश्चन 3, हू प्रपोज सेल थिअरी. तर शिल्डन अँड श्वान यांनी 1838-39 मध्ये सेल थिअरी प्रपोज केलेली आहे. क्वेश्चन नंबर 4, द आउटरमोस्ट थिक डेड प्रोटेक्टिव्ह लेयर ऑफ अ प्लांट अँड अ बॅक्टेरियल सेल आर कॉल्ड ॲज सेल वॉल. ऑप्शन ए इथे करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, the bacterial cell wall is mainly composed of. the bacterial cell wall is mainly composed of. option B इथे करेक्ट आहे. it is composed of peptidoglycan. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन जे आहे तुमच्या ग्रुप सीच्या एक्झाममध्ये देखील आले होते टेक्निकल क्वेश्चन्समध्ये, जी एक्झाम 24 ऑक्टोबरला तुमची झालेली आहे. तर बॅक्टेरियल सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅननी कंपोज्ड केलेली आहे. त्यानंतर प्लांट सेल वॉल, ॲनिमल सेल जी आहे तुमची, त्यानंतर फंगिस जे आहे त्यांची सेल वॉल जी आहे, या सर्वांच्या कंपोजिशनवरती क्वेश्चन्स विचारले जात आहेत. देन क्वेश्चन नंबर 6, outermost thin living protective layer of animal cell is called. option A cell membrane or a plasma membrane. तर सेल मेम्ब्रेन जे आहे हे लिव्हिंग प्रोटेक्टिव्ह लेअर आहे आणि सेल वॉल जे आहे हे डेड किंवा नॉन लिव्हिंग पार्ट ऑफ सेल आहे. तर हा डिफरन्स अवश्य लक्षात ठेवायचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, न्यूक्लिअर एनव्हलप इज अब्सेंट इन. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. बॅक्टेरिया. इथे स्टार याच्यासाठी केलेला आहे की या प्रकारचा क्वेश्चन जो आहे तुम्हाला ग्रुप सीच्या एक्झाममध्ये विचारण्यात आला होता टेक्निकल सेक्शनमध्ये. तर अशाच प्रकारचे जे आहेत क्वेश्चन्स मी अपलोड केलेले आहेत फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलवरती, ज्यामधील बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला ग्रुप सीच्या एक्झाममध्ये टेक्निकल सेक्शनमध्ये विचारण्यात आले होते. तर अशाच प्रकारचे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स पाहण्यासाठी अवश्य फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिन्सिपल स्ट्रक्चरल एलिमेंट ऑफ द लिव्हिंग सेल. ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. कार्बन इज अ स्ट्रक्चरल कंपोनेंट ऑफ द लिव्हिंग सेल. नेक्स्ट क्वेश्चन, मेन फंक्शन ऑफ द गोल्गी बॉडीज इज. मेन फंक्शन ऑफ द गोल्गी बॉडीज इज. तर ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. सिक्रेशनचं काम करत आहे गोल्गी काय किंवा गोल्गी संकुल ज्याला म्हणतो आपण. क्वेश्चन नंबर 10, द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ प्लांट सेल इज. द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ प्लांट सेल इज. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. सेल वॉल इज द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ प्लांट सेल. सेल्युलोज हेमिसेल्युलोजनी बनलेली आहे यांची सेल वॉल प्लांट सेल्स. क्वेश्चन नंबर 11, मॉडेल ऑफ DNA इज गिवन बाय. मॉडेल ऑफ DNA इज गिवन बाय वॅटसन आणि क्रिक जे आहेत त्यांनी DNAचं डबल हेलिक्स स्ट्रक्चरचं मॉडेल प्रपोज केलेलं आहे. देन क्वेश्चन नंबर 12, अ प्लांट सेल डिफर फ्रॉम ॲनिमल इन हॅव्हिंग. अ प्लांट सेल डिफर फ्रॉम द ॲनिमल इन हॅव्हिंग. इथे करेक्ट आन्सर असणार आहे सेल वॉल. सेल वॉल जे आहे हे प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे परंतु ॲनिमल सेलमध्ये नाही. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. देन क्वेश्चन नंबर 13, साईट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन इज. साईट ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन इज. ऑप्शन बी मायटोकॉन्ड्रिया ही सेल्युलर रेस्पिरेशनची साईट आहे. क्वेश्चन नंबर 14, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ स्मॉलेस्ट सेल. तर मायकोप्लाझम जे आहे हे इथे स्मॉलेस्ट सेल असणार आहे. ज्यावेळी तुम्हाला लार्जेस्ट सेल विचारले जाते त्यावेळी आन्सर आहे एग ऑफ ऑस्ट्रिच. एग ऑफ ऑस्ट्रिच इज द लार्जेस्ट सेल आणि लार्जेस्ट सेल इन ह्युमन बॉडी ज्यावेळी विचारलं जातं ह्युमन बॉडी
त्यावेळी त्याचं आन्सर असणार आहे फिमेल ओवम. ओके, सो हे सर्व क्वेश्चन्स देखील तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तुमचा जीकेचा क्वेश्चन असो किंवा तुमचा टेक्निकल सेक्शन असो, याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जात असतात. नेक्स्ट, ग्रीन कलर ऑफ द लीफ इज ड्यू टू. ग्रीन कलर ऑफ द लीफ इज ड्यू टू क्लोरोप्लास्टमुळे जो आहे ग्रीन कलर येत आहे. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 16, द एन्झाईम फाउंड इन लायसोझाइम इज. द एन्झाईम फाउंड इन लायसोझाइम इज ऑप्शन डी, हायड्रोलायटिक एन्झाईम. Question number 17, leucoplast found in mainly. It is found in cells of a root, option A. Question number 18, suicidal bag of cell is. Suicidal bag of cell is option A इथे करेक्ट आहे, lysozyme. Question number 19, which one of the following is the largest cell organelle? Which one of the following is the largest cell organelle? Option C आहे इथे करेक्ट, plastid. Then question number 20, which of the following is present both in plant and animals? Which one of the following is present in both plant and animal cell? It is plasma membrane, ज्यालाच आपण सेल मेम्ब्रेन असे म्हणतो. Next, which of the following organelles found only in plant cell? Which of the following organelles found only in plant cell? तर ऑल ऑफ द अबाव हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. सेल वॉल प्लास्टिड्स आणि व्हॅक्युअल्स जे आहेत ते प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहेत, परंतु ॲनिमल सेलमध्ये नाही आहे. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचा डिफरन्स हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नेक्स्ट, एनर्जी करन्सी ऑफ सेल इज ऑप्शन बी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ज्याला ATP असे नाव आहे. देन बेसिक युनिट ऑफ प्रोटीन इज. बेसिक युनिट ऑफ प्रोटीन इज ऑप्शन सी, ॲमिनो ॲसिड. Question number 24, which organelle in the cell other than the nucleus contains the DNA? Which organelle in the cell other than the nucleus contains DNA? Option D इथे करेक्ट आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि न्यूक्लियसमध्ये DNA प्रेझेंट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which one of the following is known as the powerhouse of the cell? Which one of the following is known as powerhouse of the cell? तर मायटोकॉन्ड्रिया जो आहे याला powerhouse of the cell असे ओळखण्यात येते, ऊर्जेचे केंद्र. Then question number 26, function of lysozyme is. Function of lysozyme is. इथे इंट्रासेल्युलर डायजेशन ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. लायसोझाईम जे आहे आपण वरच्या क्वेश्चन्समध्ये पाहिलेलं आहे की याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट असतं, जे इंट्रासेल्युलर डायजेशन घडवून आणत आहे. त्याच्याचमुळे त्याला सुसायडल बॅग असे नाव देण्यात आलेले आहे. Then question number 27, site of protein synthesis in a cell is. Site of protein synthesis in a cell is option B, ribosomes जे आहे तिथे प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया घडून येत आहे. Next question number 28, infolding from the inner membrane of the mitochondria is called. Infolding from the inner membrane of the mitochondria is called. Option A इथे करेक्ट आहे, क्रिस्टी असे नाव आहे. हा जर मायटोकॉन्ड्रिया असेल तर त्याच्यामध्ये हे जे आहेत इनर फोल्डिंग्स असतात यांना क्रिस्टी असे नाव देण्यात आलेले आहे. ऑप्शन ए. 29, मायटोकॉन्ड्रिया आर स्टोअर हाऊस ऑफ. मायटोकॉन्ड्रिया आर स्टोअर हाऊस ऑफ. ऑप्शन सी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, ATP. क्वेश्चन नंबर 30, ट्रू न्यूक्लियस इज अब्सेंट इन. ट्रू न्यूक्लियस इज अब्सेंट इन. ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. बॅक्टेरिया जे आहेत हे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे जिथे ट्रू न्यूक्लियस अब्सेंट असत आहे. क्वेश्चन नंबर 31, सेल वॉल इज परमिएबल, सेमी परमिएबल, सिलेक्टिव्ह परमिएबल, नॉन परमिएबल. ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. सेल वॉल जे आहे हे परमिएबल मेम्ब्रेन आहे. तर अशाच प्रकारचे युजफुल क्वेश्चन्स जे आहेत टेक्निकल सेक्शनचे, जे तुमच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागासाठी आवश्यक आहेत, असे युजफुल क्वेश्चन पाहण्यासाठी फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. फार्गिन एज्युकेशन्स या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. अवश्य टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 32, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रिमेन्स अटॅच टू द. Endoplasmic reticulums remain attached to the both plasma membrane and nucleus. Option D इथे करेक्ट असणार आहे, both A and B. Question number 33, centriole takes part in. Centriole takes part in. तर इथे ऑप्शन डी करेक्ट आहे, स्पिंडल फॉर्मेशन. क्वेश्चन नंबर 34, ऑप्शन बी इथे करेक्ट आहे, 70S रायबोसोम्स. Question number 35, rigidity of cell wall is due to presence of.
रिजिडिटी ऑफ सेल वॉल इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ सेल्युलोज अँड द लिग्निन. ऑप्शन सी इथे करेक्ट आहे, बोथ ए अँड बी. Question number 36. The longest cell in human body is. The longest cell in human body is. Option C इथे करेक्ट आहे, नर्व सेल. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ग्रुप सी, ग्रुप डी आणि आता झेडपी आरोग्य विभागासाठी सुद्धा आवश्यक आहेत. यापूर्वीही फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलवरती विविध व्हिडिओज जे आहेत नर्सिंगसाठी आणि लॅबोरेटरीच्या पोस्टसाठी अपलोड करण्यात आलेले आहेत. तर अवश्य त्या व्हिडिओजना देखील तुम्ही व्हिजिट करणार आहात तुमच्या एक्झाम प्रिपरेशनसाठी. Question number 37. Control room of cell is. Control room of cell is. Option B इथे करेक्ट आहे, न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ कंट्रोल रूम ऑफ द सेल. सेम टाइम मायटोकॉन्ड्रिया जे आहेत त्यांना पॉवर हाऊस ऑफ द सेल असे म्हटले जाते. पॉवर हाऊस ऑफ सेल. देन लायसोझाइम्स जे आहेत त्यांना सुसायडल बॅग असे नाव आहे. आणि जे गॉल्गी बॉडीज आहेत त्यांना पोस्ट ऑफिस ऑफ सेल असे म्हणण्यात येते, बिकॉज स्टोरिंग अँड पॅकेजिंगचं जे काम आहे ते गॉल्गी बॉडीज करत आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन 38. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेडअप ऑफ. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेडअप ऑफ बोथ फॅट्स अँड द प्रोटीन्स. ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट, in absence of ribosomes in cell, which one of the following function does not takes place? In absence of the ribosome in cell, which one of the following function does not takes place? तर रायबोझोमचं फंक्शन जे आहे ते आहे प्रोटीन सिंथेसिसचं. तर ऑप्शन सी इथे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 40. Two strands of DNA held together by. Two strands of the DNA are held together by the hydrogen bond. Next question. Which of the following cell organelles does not contain DNA? Which of the following cell organelle does not contain DNA? तर बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. लायसोझाइम्स मध्ये जे आहे डीएनए प्रेझेंट नाही आहे. क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आणि न्यूक्लियस मध्ये डीएनए प्रेझेंट असणार आहे. क्वेश्चन नंबर 42. Which of the following statement is true about the cell theory? Which of the following statement is true about the cell theory? The cell theory does not apply to virus. सेल थेरी डज नॉट अप्लाय टू द व्हायरस. हे जे आहे स्टेटमेंट इथे फॉल्स स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. व्हायरसेस जे आहेत ते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ही नाही आहे आणि युकॅरियोटिक ही ऑर्गॅनिझम नाही आहे. त्यामुळे सेल थेरी जी आहे ही व्हायरसेसना अप्लाय होत नाही आहे. क्वेश्चन नंबर 43. डॅश डॅश इज अ जेली लाईक सबस्टन्स फाउंड फ्लोटिंग इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सायटोप्लाझम हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे, ज्याला आपण मॅट्रिक्स असे म्हणतो. इट इज जेली लाईक सबस्टन्स फाउंड फ्लोटिंग इनसाइड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. क्वेश्चन नंबर 44. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनली इज कॉल्ड द पॉवर हाऊस ऑफ द सेल. विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गनली इज कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. ऑप्शन डी, मायटोकॉन्ड्रिया इज नोन ॲज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल. यांच्यामध्ये स्टोरेज ऑफ ATP करण्यात येतं, ॲडोनिसिन ट्रायफॉस्फेट. Next question. Which of the following cell organelles regulates the entry and exit of molecules to and from the cell? Which of the following cell organelles regulates the entry and the exit of molecules to and from the cell? तर ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. इट इज सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन. तर ते इन अँड आउटचं काम करणार आहे, फ्रॉम द सेल, इन द सेल अँड फ्रॉम द सेल. तर अशाच प्रकारचे युजफुल क्वेश्चन्स जे आहेत ते फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलवरती आपण उपलब्ध करून देत आहोत. तसेच टेलिग्राम चॅनलवरतीही याच्या PDFs अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर अवश्य जे आहे फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. इन केस ऑफ एनी डाऊट किंवा कोणत्याही तांत्रिक क्वेश्चन्सला घेऊन तुम्हाला काही क्वेरी असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगायचं आहे. जरूर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. क्वेश्चन नंबर 46. Which of the following cell organelles is absent in a prokaryotic cell? Which of the following cell organelles is absent in prokaryotic cell? तर न्यूक्लियस, लायसोझाइम्स अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे तिन्ही जे सेल ऑर्गनेल्स आहेत ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये अब्सेंट आहेत. तर ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी आणि बॅक्टेरिया जे आहेत यांचा समावेश होत आहे. इथे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस जे आहे प्रेझेंट नाही. ट्रू न्यूक्लियस जे आहे ते इथे अब्सेंट आहे. Next question. Which of the following cell organelles is involved in the storage of food and the other nutrient required for a cell to survive? Which of the following cell organelles is involved in the storage of the food? तर वॅक्युअल्स जे आहेत जे प्लांट सेलमध्ये आहेत अवेलेबल तर ते
कशाचं काम करत आहे? स्टोरेज ऑफ द फूड अँड अदर न्यूट्रिएंट्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गॅनेल्स इज इन्वॉल्ड इन अ ब्रेकडाऊन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. तर लायसोझाईम्स जे आहेत, ज्यांना सुसायडल बॅग्स म्हणतो, यांच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहे, ज्याच्या मदतीने ते इंट्रासेल्युलर डायजेशन घडवून आणतं, म्हणजेच ब्रेकडाऊन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 49, dash dash is involved in a synthesis of the phospholipid. Dash dash is involved in a synthesis of the phospholipid. तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स जे आहेत ते इन्वॉल्ड आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहेत त्याचे दोन प्रकार येतात, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. याच्यापैकी स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तर इट इज इन्वॉल्ड इन सिंथेसिस ऑफ फॉस्फोलिपिड्स अँड द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स आर इन्वॉल्ड इन अ प्रोटीन सिंथेसिस. Next question, which of the following cell organelles is present in plant cell, absent in animal cell. Option C इथे करेक्ट आहे. Chloroplast is present in a plant cell and absent in animal cell. Question number 51, which of the following statement is true about the chromosomes. Which of the following statement is true about the chromosomes? It is present within the cell, correct. It carries gene and helps in inheritance, correct. It is composed of DNA in the form of chromatin and protein, again correct. So option D इथे correct आहे. All of these statements are correct about the chromosomes. Next question, 52, which of the following is the single membrane bound organelle. Which of the following is the single membrane bound organelle? Vacuole, Golgi apparatus and endoplasmic reticulum. All of these is correct answer. Next question, which of the following cell organelles is present in animal cell and absent in plant cell. Which of the following cell organelles is present in animal cell and absent in plant cell. तर न्यूक्लियस, सेंट्रोझोम्स अँड गोल्गी बॉडीज जे आहेत, ऑल ऑफ द अबाव हा डी ऑप्शन आहे. करेक्ट ऑप्शन आहे इथे बी, सेंट्रोझोम्स जे आहेत, इट इज प्रेझेंट इन ॲनिमल सेल बट absent in a plant cell. Next 54, which of the following is not a double membrane bound organelle. Which of the following is not double membrane bound organelles? Option C इथे करेक्ट आहे. हे जे आहे सिंगल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स आहे. नेक्स्ट, which of the following statement is true about the Golgi bodies. Which of the following statement is true about the Golgi bodies? It is sac-like organelle. It is located near the nucleus. It helps in transporting the particles throughout the cell. So option D इथे करेक्ट आहे. ऑल ऑफ दीज आर करेक्ट. गोल्गी ॲपॅरेटस किंवा गोल्गी काय जे आहे हे एक सॅक लाईक ऑर्गन आहे आणि ते ट्रान्सपोर्टिंगचं काम करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द न्यूक्लियस. Which of the following statement is true about the nucleus? It is absent in prokaryotes, true. It is called the brain of cell, true. It contains DNA and other genetic material, again true. So option D इथे correct आहे. All of the above statements are true about the nucleus. तर अशा प्रकारे आपण सायटॉलॉजी इज द स्टडी ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द सेल. सेल काय आहे? इट इज फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. तर अशा या सायटॉलॉजी टॉपिकवरती आपण ZP आरोग्य विभागासाठी आवश्यक असे 56 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत. तुमचा जो एक्झाम पॅटर्न आहे जिथे मेन्शन करण्यात आलेले आहे की इंग्लिशमधून जे आहे तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्यात येतील, तर अशाच प्रकारचे क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण सहभागी करण्यात आलेले होते. तर अवश्य जे आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे, फार्गिन एज्युकेशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन्स बघायला आवडतील हे देखील कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे. धन्यवाद.